आम्हाला जिथं जायचं होतं ते चहा प्यायला ते दुकान बंद होतं, त्यामुळे आता आम्ही दुसरीकडं जातोय. कंटिन्यू असा पाऊस चालू आहे. माझी तर इच्छा परत पण चालतच जायची आहे, पण एक्स्ट्रा होईल ते जरा जास्तच. तेव्हा मी लॉंग वॉक केला काळेश्वरपर्यंत आणि नंतर मग मला दुसऱ्या दिवशी थोडा त्रास झाला. तुम्हाला आता डायरेक्ट हे चित्र दाखवायचं आहे, त्यामुळं असं थोडे क्लिप्स तिकडे गेल्यावरच दाखवण्यापेक्षा हा रस्ताच मला दाखवण्यासारखा वाटतोय. मला ह्युमन आय व्ह्यू द्यायचा माझा प्रयत्न आहे, त्यामुळं माझ्या डोळ्यांच्या जवळ धरला आहे मी या उंचीवर. आपण जुन्या मोंड्यातून इतवाराकडे जात आहोत. हा जुना मार्ग आहे, जुनं मार्केट आहे. घायल नावानं कोणता पिक्चर चालू आहे? ज्युनियर NTR आहे बहुतेक ते टॉकीज. हे कोणतं टॉकीज आहे श्रीनाथ? हबीब. आणि लिबर्टी कुठे आहे? त्याच्या बाजूला आहे, त्याच्या पलीकडून आहे. दोन्ही बाजूलाच आहे टॉकी. नांदेडमध्ये दोन अशा जुळ्या टॉकी आहेत आधीपासून. लक्ष्मी, शारदा, श्याम, प्रभात आणि हे हबीब लिबर्टी. ओके, म्हणजे एकाच्या बाजूला एक डिश. आता हे त्यातले मेजॉरिटी टॉकीज बंद आहेत. आता PVR आहे आणि E-स्क्वेअर ह्या मल्टिप्लेक्स चेनचेच जास्त करून सुरू आहेत मेन स्ट्रीममध्ये.
आपल्या चहाच्या दुकानाजवळ आलेलो आहोत. तर इथं पॉज करूया व्हिडिओ. हॉटेलमध्ये बसलेलो आहोत. मागं हे स्ट्रीट शॉपिंगची दुकानं पाहू शकता तुम्ही. घड्याळ आणि बॅग्स. इथं शिवभोन ज्वेलरीचं पण सेंटर आहे. ॲटोनं वापस जाण्याचा प्लॅन आम्ही कॅन्सल केलेला आहे. आम्ही आता पायीच जातोय. काहीच वाटलं नाही चालायला. आता नंतर कळेल पण आपल्याला. ते वायराला जरा जपून छत्री. तिकडून थांबतो. बापरे, ते कावळा नव्हता, दुसरंच काहीतरी होतं. हे बॅनरच्या मागे जाऊन बसले. वटवाघूळ नाही, मोठा पक्षी आहे. हे बघ, हे होता कावळाच आहे, मोठाच्या मोठा. बाराला 5 मिनिटं कमी आहेत. 12 वाजलेत. दुपारी 12च्या आधी पहा, चालत चालत ब्रेकफास्ट, चहा, वॉकिंग. ते पण एवढ्या लांब. ते पण एकदम असंच खेळत. कसा होता अनुभव जोशी साहेब? छान होता, मस्त होता. आपण नेहमीच चालतो पण आजचा अनुभव जरा वेगळा. हां, असं मोजत नाही, असं आणि व्लॉग करत नाही. तर इथंच आपण थांबूया आता.